एक काम करू आपण, मेन हेडिंग लिहिली आहे का पुढची का नाही? नाही, तर त्याच्या आधी एक पॉइंट लिहा तिथं. मी जर तुम्हाला म्हणलं असतं यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये मी जर तुम्हाला म्हणलं असतं स्मॉल डी कोण आहे बाळांनो? दोन सोर्स मधलं अंतर. आता दोन सोर्स कुठं आहेत तिथं? S1 आणि S2. हे काय आहेत? कार्डबोर्डवरचे पिन होल्स आहेत. त्याच्यामुळे याच्यातलं अंतर मेजर करता येतं का? येस, करता येतं. म्हणजे याचा अर्थ द टू सोर्सेस आर कसे आहेत? रिअल आहेत. मला इकडून दोन सोर्सेस वाटू लागलेत, पण मागे जाऊन ऍक्च्युअल बघितली एकच आहे, तर दोन नाहीच आहेत. मग मला इकडून वाटणं म्हणजे काय? खोटं खोटं. तिकडं जाऊन बघणं म्हणजे काय? खरं खरं तिथे दोन आहेत का? नाही आहेत. पण इकडे आल्यावर मला ते दोन दिसत आहेत. म्हणजे ते दोन कोण झाले? इमॅजिनरी. मला ते दोन सोर्सेस दिसत आहेत. जवळ जाऊन बघितलं, अरे आहे की इथे एक आणि इथे एक आहे. म्हणजे आता हे कोण झाले? रिअल. ह्याला इमॅजिनरी म्हणता येईल का? नाही. इथं रिअल सोर्सेस आहेत का? कुठं? यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये S1 आणि S2 दोन पिन होल्स आहेत. त्या पिन होल्स मधलं अंतर डायरेक्टली तुम्हाला मेजर करता येतं. मग तो एक पॉइंट तिथं ऍड करू. द टू सोर्सेस इन यंग्स एक्सपेरिमेंट, the two sources in Young's experiment are real sources, hence small d can be directly measured. आता मेन बाय प्रिझम एक्सपेरिमेंट. पहिला पॉइंट का? हे एक्सपेरिमेंट कशासाठी परफॉर्म करणार तुम्ही? टू डिटरमाइन द अननोन वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. म्हणून दिस एक्सपेरिमेंट इज बिंग परफॉर्म्ड to determine unknown wavelength of a monochromatic source of light. Next point. Bioprism is a prism. Whose refracting angle very large, that is 178 to 179 degrees. पुढचा पॉइंट. This experiment is being performed on an optical bench. ब्रॅकेट मध्ये लिहा 4 to 5 meters long. Consisting of two parallel rails having 4 vertical strands
having 4 stands on it. Next point. Centimeter scale marking. Centimeter scale marking is present on the optical bench, by making use of which the distance between any two stands can be determined आता एकानंतर एक काम करू. फर्स्ट स्टँड त्याच्याबद्दल माहिती, सेकंड स्टँड त्याच्याबद्दल माहिती, थर्ड स्टँड त्याच्याबद्दल माहिती आणि फोर्थ स्टँड त्याच्याबद्दल माहिती आपण लिहू. म्हणून फर्स्ट स्टँड त्याच्यासमोर लिहा. इट कंटेन्स, फर्स्ट स्टँड त्याच्यासमोर लिहा. इट कंटेन्स ऍडजस्टेबल स्लिट होल्डर which can be illuminated by monochromatic source of light, and the slit can be made as narrow as possible, त्याच्यानंतर second stand it consists of bioprism holder such that कशा पद्धतीनं the base कसा is facing away from the slit, and this holder काय करतो, can rotate, and this holder can rotate about a horizontal axis through its center. त्याच्यानंतर थर्ड स्टँड it consists of a convex lens holder. Which is being kept initially empty
which is being kept initially empty. सुरुवातीला रिकामे ठेवत होतो त्याला. त्याच्यानंतर fourth stand. त्याच्याबद्दल it consists of a micrometer eyepiece, which can move in a horizontal plane, and containing the cross wires its a movement can be measured on micrometer scale, present below it. काही अडचण इथपर्यंत लक्ष द्या. आता कालच्या प्रक्रियेमध्ये आपण एक पहिली गोष्ट त्या ठिकाणी मांडलेली आहे की एखाद्या मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईटची जर वेव्हलेंथ डिटरमाइन करायची असेल किंवा कॅल्क्युलेट करायची असेल तर त्या ठिकाणी बायप्रिझम एक्सपेरिमेंटचा वापर करता येतो. बायप्रिझम आहे काय? हा एक प्रकारचा प्रिझम आहे. बायप्रिझम आहे काय? हा एक प्रकारचा प्रिझम आहे. फक्त नॉर्मल प्रिझम आणि याच्यामध्ये फरक काय? तर याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज व्हेरी लार्ज, विच इज ऑफ द ऑर्डर ऑफ 178 to 179 डिग्रीज. दुसरी गोष्ट, हा बायप्रिझम एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म करता तर एक्झॅक्टली कुठं करता? तर एका ऑप्टिकल बेंचवर आपण करतो, विच इज युजली 4 to 5 मीटर्स लॉंग, आणि ज्याच्यावर 2 पॅरलल रेल्स आहेत आणि सेंटीमीटर स्केलची मार्किंग आहे. अशा 2 पॅरलल रेल्सवर त्या ठिकाणी 4 व्हर्टिकल स्टँड्स तिथं ठेवलेले आहेत आणि युझिंग अ सेंटीमीटर स्केल मार्किंग यू कॅन मेजर द डिस्टन्स बिटवीन एनी 2 स्टँड्स. कुठल्याही 2 स्टँड मधलं अंतर तुम्हाला सांगता येतं. त्याच्यानंतर मग 4 स्टँडवर आहे का एक्झॅक्टली? तर पहिला स्टँड आपला, द फर्स्ट स्टँड कन्सिस्ट ऑफ ॲडजस्टेबल स्लिट होल्डर. जी स्लिट त्या ठिकाणी आहे आणि ती स्लिट तुम्हाला ॲडजस्ट करता येते आणि त्या स्लिटला तुम्हाला इल्युमिनेट करता येतं बाय मेकिंग यूज ऑफ लाईट. एका लाईटचा वापर करून जी मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट आहे आणि ज्या लाईटची वेव्हलेंथ तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. हा झाला पहिला स्टँड. दुसरा स्टँड त्याच्या समोरचा आहे, त्याच्यावर काय आहे? तर त्याच्यावर बायप्रिझमचा होल्डर आहे, म्हणजे त्याच्यावर बायप्रिझम फिट होतो. हा बायप्रिझम कसा फिट होतो त्याच्यावर? तर बेस डायरेक्टेड अवे फ्रॉम द स्लिट, किंवा बेस कुठल्या दिशेने आहे? स्लिट पासून दूर आहे तो डायरेक्शन त्याची. आणि त्या होल्डरची खासियत काय आहे? तर हा होल्डर कॅन रोटेट अबाउट अन हॉरिझॉन्टल ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तिसरा स्टँड तिथं आहे आणि त्या तिसऱ्या स्टँडवर त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्सचा होल्डर आहे. आणि सुरुवातीच्या फेजमध्ये आपण तो कॉन्व्हेक्स लेन्सचा होल्डर कसा करतोय? रिकामा ठेवतोय किंवा एम्प्टी ठेवतोय, म्हणजे त्याच्यावर कॉन्व्हेक्स लेन्स आपण बसवत नाहीयेत. त्याच्या पुढे जर गेलं तर त्याच्या पुढे गेल्यानंतर काय आहे? चौथा स्टँड आहे. हे या चौथ्या स्टँडवर काय आहे? तर त्या ठिकाणी मायक्रोमीटर आयपीस आहे. ही मायक्रोमीटर आयपीस काय करू शकते? इट कॅन मूव्ह ऑन अ हॉरिझॉन्टल पाथ कंटेनिंग क्रॉस वायर्स. त्याच्यामध्ये क्रॉस वायर्स आहेत.
द मुवमेंट ऑफ द मायक्रोमीटर आय पीस कॅन बी मेजर्ड. त्याची जी काही मुवमेंट आहे, इकडं सरकवली तर ती मुवमेंट तुम्ही त्या ठिकाणी मेजर करू शकता. कशावरून? तर त्या आय पीसच्या खालच्या बाजूला एक स्केल प्रोव्हाइड केलेली आहे तुम्हाला. कुठली स्केल आहे? तर मायक्रोमीटर स्केल आहे, आणि त्या मायक्रोमीटर स्केलवर तुम्ही ती मुवमेंट कॅल्क्युलेट करू शकता. अशा पद्धतीचं आहे. आता जनरली जर आपण विचार केला तर पहिला स्टँड म्हणा किंवा शेवटचा स्टँड म्हणा, 4 ते 5 मीटर लॉंगचा टेबल आहे, म्हणजे जवळपास 15 फूट लांबीचा आहे. म्हणजे आपण एक सहज जर इमॅजिन केलं की पहिल्या आणि दुसऱ्या यामध्ये त्या ठिकाणी अंतर काहीतरी असेल, मे बी पॉसिबल 3 मीटर किंवा 2 मीटर असेल, 3 मीटर असेल. 2 मीटर म्हटलं तरी 7 फूट होतं, 3 मीटर म्हटलं तरी जवळपास 10 फूट होतं अंतर. म्हणजे याचा अर्थ एका माणसाचं काम आहे का हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करणे? हां, ज्याचा हात 10 फूट लांबीचा असेल त्याच्यासाठी एकट्या माणसाचं काम असेल. आय पीस मधून बघ, म्हणजे चौथ्या ह्याच्यातून बघायचं, हात असा लांब करायचा आणि हळूहळू फिरवायला चालू करायचं. कुणाला फिरवायला चालू करायचं? बायप्रिझमला फिरवायला चालू करायचं. एवढा लांब हात पोचेल का? नाही. मग काय असेल ऍक्च्युली, कसं घडेल तिथं? 2-3 जण असतील. यस ऑर नो? हां, पहिल्यांदा काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या स्टँडमध्ये ज्या लाईटची किंवा ज्या मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईटची तुम्हाला वेव्हलेंथ काढायची आहे, तो सोर्स तुम्ही घेणार आणि तो सोर्स तुम्ही त्या खोक्यामध्ये ठेवून देणार. त्या खोक्यामध्ये ठेवल्याबरोबर त्या आतमध्ये प्रकाश पडला आणि तो प्रकाश बाहेर येईल. कशामधून येईल? त्या स्लिट मधून बाहेर येईल. म्हणजे मला काय वाक्य वापरता येईल? द स्लिट इज बिंग इल्युमिनेटेड. स्लिटला मी काय केलंय? इल्युमिनेट केलंय. बाय मेकिंग यूज ऑफ, कुणाचा वापर करून केलंय मी? अ मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट हुज वेव्हलेंथ इज टू बी डिटरमाइंड. आता एक एक स्टेप आपण विचार करू. पहिली स्टेप मी काय करतोय? तर त्या ठिकाणी तुमची स्लिट इल्युमिनेट करतोय. कशाचा वापर करून? एका मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ वापर करून, ज्याची वेव्हलेंथ मला त्या ठिकाणी काढायची आहे. हे झालं पहिल्या स्टँडचं. मग एक जण गेला पलीकडच्या बाजूला. कुठे गेला? आयपीएसला गेला. त्यानं आयपीएस मधून बघू लागलाय आणि दुसऱ्याला सांगितलं, हां बायप्रिझमला फिरव हळूहळू. त्यानं काय केलं? बायप्रिझमला हळूहळू रोटेट करायला चालू केलं. हे करत असताना एक पोझिशन किंवा एक लोकेशन अशी येईल की त्या आयपीएस मधून त्याला इंटरफेरन्स पॅटर्न दिसेल. फक्त एका लोकेशनला दिसेल. काय करेल बघणारा? अरे दिसलं थांब म्हणेल. बरोबर आहे का चूक आहे? आणि पुढे गेलास थोडं माग घे. बरोबर आहे का चूक आहे? मग त्यानं पुढे गेला असेल तर परत मागे गेला. आता घेऊ का? हां घेऊ का? हां परफेक्ट, थांब. येस. म्हणजे एका पोझिशन ऑफ द बायप्रिझम वी कॅन सी व्हॉट वी कॅन सी? द इंटरफिअरन्स पॅटर्न. इंटरफिअरन्स पॅटर्न मला दिसायला चालू झाला. दिस इंटरफिअरन्स पॅटर्न, दिसणारा जो काही इंटरफिअरन्स पॅटर्न आहे, इट इज बिंग मेड व्हेरी क्लिअर, परफेक्टली क्लिअर केला गेला. कसा? तर त्यानं ज्यानं कोण गोल फिरवत होता, कुणाला फिरवत होता? बायप्रिझमला. त्याला सांगितलं त्या स्लिटला नॅरो कर, जितकं शक्य आहे तेवढं नॅरो कर. जसं त्यानं नॅरो करत गेला आपल्याला इंटरफिअरन्स पॅटर्न एकदम क्लिअर होत गेला. नंतर बंद झाला. कावर बंद झाला? त्याने दोन्ही चिटकूनच टाकला. हे दोन्ही जर चिटकून गेले तर लाईटच येणार नाही. लाईट नाही आली तर कुठून काय दिसणार आहे? अरे बंद केलंस तू, परत हळूत घेईल. अरे नाही, थोडं अजून क्लिअर कर, थोडं जवळ आणलं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्लिटला काय केलं? ॲज नॅरो ॲज पॉसिबल. तुम्ही त्या स्लिटला ॲज नॅरो ॲज पॉसिबल केल्यामुळं काय घडलं तिथं? द इंटरफिअरन्स पॅटर्न इज परफेक्टली क्लिअर इन नेचर. एकदम क्लिअर दिसायला चालू झाला. आणि मग मी त्याला त्यावेळेस विचारलं, अरे इतका सुंदर इंटरफिअरन्स पॅटर्न दिसतोय,
हे बायप्रिझम इथं असतानाच दिसतोय, काय केलं बरं ते बायप्रिझमला? तर इन दिस पोझिशन, या क्षणाला, या पोझिशनला, या वेळेला, the refracting edge of the biprism, the refracting edge of the biprism becomes exactly parallel to the slit. बायप्रिझम असा बस, हा बेस आहे, इकडं माग स्लिट आहे, आणि हा बायप्रिझम असा अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस करता बायप्रिझम असा रिफ्रॅक्टिंग एज झाली. ही रिफ्रॅक्टिंग एज अशी, हा स्लिट असा, म्हणजे स्लिटला ही रिफ्रॅक्टिंग एज एक्झॅक्टली कशी झाली? पॅरलल. आणि जेव्हा पॅरलल असते तेव्हाच, फक्त तेव्हाच तुम्हाला आयपीस मध्ये काय दिसायला चालू होतो? इंटरफिअरन्स पॅटर्न. म्हणजे इंटरफिअरन्स पॅटर्न इज बिंग ऑब्झर्वड ओनली व्हेन द रिफ्रॅक्टिंग एज ऑफ द बायप्रिझम बिकम्स एक्झॅक्टली पॅरलल टू द स्लिट. बायप्रिझम असा असेल ना, ही एक रिफ्रॅक्टिंग एज आहे, ही एक रिफ्रॅक्टिंग एज आहे, दोघं जण सरफेस आहेत ते दोन. हे खालचा बेस आहे, तिथं बेस तिकडे, स्लिट इकडे आहे म्हणून त्याला पलीकडे आहे बेस. आणि हा तुम्ही असा रोटेट करताना त्याला असा आणलेला असताना हा जो एज आहे, इकडचा सरफेस आणि इकडचा सरफेस जोडणारा जो एज असेल, तो एज तुमच्या स्लिटला कसा एक्झॅक्टली पॅरलल आहे. हा, आता लक्षात घ्या, हे असं का बरं दिसलं? का बरं इंटरफिअरन्सचा पॅटर्न दिसला? कारण इंटरफिअरन्सचा पॅटर्न जर दिसायचा असेल तर पहिलं वाक्य आपण त्या ठिकाणी म्हणतो, द टू सोर्सेस मस्ट बी कोहेरंट इन नेचर. दुसरी कंडिशन आपण म्हणतो, द टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक इन नेचर. तिसरं म्हणतो, द टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट. त्याच्यानंतर आपण म्हणतो, द टू सोर्सेस मस्ट बी ॲज नियर ॲज पॉसिबल. परत आपण म्हणतो, द टू सोर्सेस मस्ट बी, म्हणजे काही म्हणायला तोंड उघडलं तर सुरुवात द टू सोर्सेस मस्ट बी चालू होते आपली. यस सर. मग अरे पण या ठिकाणी सोर्स एकच आहे ना, एकच स्लिट आहे. स्लिट ऍक्च्युअली किती आहे? एकच आहे. समजा मी इकडून जर बघत असेल, त्या आयपीएस मधून बघत असेल, तर त्या आयपीएस मध्ये मला काय दिसत असेल? तर ही आयपीएस अशी असेल, दुर्बीण. ह्या दुर्बिणीमध्ये काय असेल? ह्या सेंटरला हा ब्राईट बँड असेल, त्याच्या बाजूला डार्क बँड, परत हा ब्राईट बँड असेल, परत डार्क बँड, त्याच्या बाजूला परत ब्राईट बँड असेल. म्हणजे याचा अर्थ हे असे अल्टरनेट पट्टे असतील. आणि त्याच्यामध्ये काय असेल? ही अशी एक क्रॉस वायर असेल, व्हर्टिकल क्रॉस वायर. पहिल्यावर लावली, पहिल्या ब्राईट बँड वर लावली, त्याची काहीतरी रिडिंग घेतली x. दुसऱ्यावर लावली, नंतर त्याची रिडिंग घेतली x1. तिसऱ्यावर लावली, त्याची रिडिंग घेतली x2. चौथ्यावर लावली, त्याची रिडिंग घेतली x3. काय कळालं? या दोन ब्राईट बँड मधलं अंतर कोण आहे? डार्क बँड आहे. म्हणजेच कोण आहे? बँडविड्थ आहे. म्हणजे x1 मायनस x, x2 मायनस x1, x3 मायनस x2, हे डायरेक्टली तुम्हाला बँडविड्थ देऊ लागलेत. तुम्हाला पाहिजे काय? लॅम्बडा इज इक्वल टू x इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. जर तुम्हाला x माहित असेल, कॅपिटल डी माहित असेल आणि स्मॉल डी जर माहित असेल, तर तुम्हाला डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येतो. यस ऑर नो? आता प्रॉब्लेम लक्षात घ्या, इथलं काय आहे. एक्स तर मी कॅल्क्युलेट शकतो, ही पहिली बँडविड्थ, दुसरी बँडविड्थ, तिसरी बँडविड्थ, ॲव्हरेज बँडविड्थ मला काढता येईल. ॲव्हरेज कसं काढतात? सगळ्यांची बेरीज भागिले नंबर. 4 बँडविड्थचं जर केलेलं असेल तर काय? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, चारीची बेरीज भागिले 4. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे बँडविड्थ मला सहजासहजी कॅल्क्युलेट करता आली. कुणाचा वापर करून? आयपीएसचा वापर करून. कॅपिटल डी, ते तर लय सोपं आहे. हे कोण आहे? स्लिट.
आणि आयपीस मधलं अंतर म्हणजे पहिला आणि चौथा स्टँड त्या दोघातलं अंतर म्हणजे कोण? कॅपिटल डी. मग एकाला म्हणलं मग ही पट्टीदार काय कर, मागे जा, तिकडे जा आणि स्मॉल डी मेजर कर. बट व्हॉट इज अ स्मॉल डी? इट इज द डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. त्यानं गेला मागे जाऊन उभारलं बघायला, इथं तर बाय प्रिझम आहे, इकडं मागं तर एकच स्लिट दिसलो, आता दोन कुठून घेऊ? अंतर कसे मोजवायच्या मधले? म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी खरोखर दोन सोर्सेस आहेत का? नाहीत. म्हणजे तुम्हाला जे इंटरफेरन्स मिळतो, तुम्हाला जे काही वाटतं की दोन सोर्सेसमुळे हे सगळं घडलं, असं जे काही वाटतं, कसं वाटतं? इमॅजिनरी वाटतं, हायपोथेटिकल वाटतं, बरोबर आहे, काल्पनिक वाटतं. कारण मागं गेल्यानंतर एकच दिसू लागली, दोन सोर्सेस दिसतच नाहीयेत, तर पट्टी घेऊन अंतर मोजू तर कोण? म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी तयार होणारे जे काही दोन सोर्सेस आहेत, दे आर नॉट रियल सोर्सेस, ते रियल नाहीयेत. बट दे आर, पण ते कसे आहेत? बट दे आर व्हर्च्युअल इन नेचर. व्हर्च्युअल आहेत किंवा इमॅजिनरी आहेत किंवा हायपोथेटिकल आहेत. मग अशा सोर्स मधलं अंतर पट्टी घेऊन मोजता येईल का? तिथं भूत उभारलंय, भूताच्या मधलं माझ्या दोन भूत उभारले, तर दोन भूतातलं अंतर काढ बर. अरे भूतच मला दिसना गेला, कुठनं अंतर काढू? दिस इज इमॅजिनरी. मग याचा अर्थ हे अंतर तुम्हाला स्मॉल डी मेजर करता येत नाही. मग हे तयार तरी कसे झाले दोन सोर्सेस? त्याची कारणं तरी काय आहेत? हे असं का बरं वाटतंय आपल्याला की दोन सोर्स आपल्याला लाईट पाठवू लागलेत म्हणून? आणि हे सगळं जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहिली रे डायग्राम तुम्हाला काढावी लागते, ज्याला रे डायग्राम ऑफ बायप्रिझम एक्सपेरिमेंट असं म्हणतात. ही रे डायग्राम कधी कधी तुम्हाला परीक्षेत विचारली जाते. गिव्ह अ नीट रे डायग्राम किंवा गिव्ह अ well labeled ray diagram of biprism experiment indicating the region of interference pattern. अशा पद्धतीने काहीतरी हायफाय मारलं जातं. म्हणजे ती डायग्राम काढायची, डायग्राम काढत असताना आपलं लॉजिक परफेक्ट लागतं. मग ही डायग्राम काढायची तर कशी काढायची? आपला जुना नियम, आपल्याकडे काय आहे? वही आहे. वही आहे म्हणजे त्या वहीवर काय आहेत? पान आहेत, त्याच्यावर काय आहेत? रेघा आहेत. रेघा कशा आहेत? तर या रेघा तर प्रत्येकाने आपल्या वहीवरच्या रेघा वापरत असताना 9 रेषा वापरायचेत. प्रत्येकाने आपल्या वहीवरच्या रेषा वापरत असताना 9 रेषा वापरायच्यात. ठरवायचे टॉपची आणि बॉटमचे, दोन पहिली आणि 9वी रेषा ठरवायची, त्याच्यामध्ये डायग्राम बसवायची म्हणजे बसवायची. त्याच्यामध्ये डायग्राम कंपल्सरी बसवायची म्हणजे बसवायची. हां, कशी बसवायची ते मी सांगतो तुम्हाला. ही डायग्राम जर अशी बसवलात तर त्या ठिकाणी ती डायग्राम कधीच चुकणार नाही, कधीच चुकणार नाही. आणि त्या डायग्रामवरून आपल्याला जजमेंट येईल की आपण एक्झॅक्टली करत काय आहोत.
आणि एक्झॅक्टली आपल्याला जजमेंट येईल व्हर्च्युअल सोर्सेस का बरं आणि कसे तयार होत असतील. आता या डायग्राम मध्ये सेंटर मधली रेग मी या ठिकाणी पाहिली, त्याच्यावर 1 2 3 4 आहेत, खाली 1 2 3 4 आहेत. मी या ठिकाणी एक उभी व्हर्टिकल रेषा मारली, वर 3.5 गेली, खाली 3.5 गेली. सेंटरच्या वर 1 2 3 अर्ध, सेंटरच्या खाली 1 2 3 आणि अर्ध, म्हणजे वर 3.5 गेली, खाली 3.5 गेली. चला मारा एक एक रेषा. ते काय करलोयस तू? 9 रेषा परत त्याच्यावर डबल मारलायस का? काय डोकं आहेत ना मारलेल्या कागदावर? फक्त ठरव पहिली कुठली आणि शेवटची कुठली. तिनं परत आडव्या रेषा मारलेली त्याच्यावर, मग त्याच्याऐवजी कोरच पानान ना. ते असलं काही करू लागलं की ते लहानपणीच्या गोष्टी आठवतात. कोणते? तो माणसाच्या स्वतःच्या मनात आपल्याबद्दल जे काही चित्र असतं ना लगेच चेहऱ्यावर येतं. तिनं म्हणते शेख चिल्ली. शेख चिल्ली जिस डाल पे बैठा था उसी को काट रहा था. तुझे तेच हाल आहेत, काळजी नको करू. रेष मारली प्रत्येकानं? यस और नो? तिकडा. हा, आता लक्षात घ्या, तुम्हाला बायप्रिझम काढायचा. या ठिकाणी बायप्रिझम काढत असताना अँगल ऑफ रिफ्रॅक्शन एकदम कसा पाहिजे? लार्ज पाहिजे. म्हणून एक काम करायचं, ही जी सेंटरची रेषा आहे या रेषेपासून एक जवळ पॉइंट त्याला घ्यायचा. एक जवळ पॉइंट मी त्याला घेतला आणि त्या पॉइंटला या रेषेचं वरचं टोक आणि खालचं टोक जोडून. दिसतो बायप्रिझम परफेक्ट? जवळ घ्यायचं त्या रेषेच्या. वाटला पाहिजे 178 179 काहीतरी. नाही, एवढाही जवळ घेऊ नका. चष्मेवाला एक्झामिनर असेल तर सगळ्या रेषा त्याला एकच दिसायच्या. एवढे त्याच्यामध्ये मिक्स करून टाकू नका त्याला. नॉर्मल डोळ्यांनी दिसाव्यात थोडस दूर आहे आणि खरोखर बायप्रिझम तो दिसावा. हा, हे बायप्रिझमचा हा रिफ्रॅक्टिंग एजच्या याच्यामध्ये या ठिकाणी मागच्या बाजूला एक यस पॉइंट घ्या. ज्या सेंटरची रेषा आहे त्या सेंटरच्या रेषेवर मी त्या ठिकाणी यस पॉइंट घेतला. लक्ष द्या, झालं इथपर्यंत? या यस पॉइंट पासून वरच्या बाजूला वरच्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर एक रेषा पहिल्या रेषेवर मिसळा, दुसरी रेषा 2.5 वाल्यामध्ये मिसळा. पहिली रेषा 1 वर जाऊन मिसळली, इथून 1, आणि दुसरी रेषा मी जाऊन मिसळली 1 2 2.5. सिमिलरली खालच्या बाजूला देखील 1 आणि खालच्या बाजूला देखील 2.5, खाली देखील 2 रेषा काढल्या. याचा अर्थ वर 2 रेषा गेल्या, त्या 2 रे डायग्रामच्या रेज दाखवतात, तर खाली गेलेल्या त्या ठिकाणी ह्या 2 रे डायग्रामच्या, म्हणजे किती रेज गेले? 4. किती रेज गेले त्याचे? 4. काढलं इथपर्यंत? तिकडा. आता एक काम करतोय, माझी डायग्राम परफेक्ट येण्यासाठी त्या ठिकाणी एक मी
फेंट रेषा मारतोय, एकदम फेंट रेषा मारतोय. मला ती वापरायची आहे, रेफरन्स म्हणून वापरायची आहे. म्हणून मी काय केली, या यस पॉइंटला एक उभी, एक अशी फेंट रेषा मारून घेतली. यस पॉइंटला मी एक उभी फेंट रेषा त्या ठिकाणी मारून घेतली. वर 3 रेषा आहेत, खाली 3 रेषेपर्यंत गेलो मी त्याच्यामध्ये. आता एक लक्षात घ्या, डायग्राम कडे पहा. पासून 4 रेज निघालेले आहेत. यस पासून किती रेज आहेत? 4. सगळ्यात वरचा याला मी अप्पर आउटर मोस्ट म्हणेन, याला सगळ्यात खालच्याला मी लोअर आउटर मोस्ट म्हणेन, आणि या दोघांना मी मिडल रेज असं वाक्य देईन. यस ऑर नो? अप्पर आउटर मोस्ट, लोअर आउटर मोस्ट आणि हे मिडल रेज आहेत. मी काय करतो, ह्या बायप्रिझम मध्ये जो अप्पर आउटर मोस्ट आणलेला आहे त्या अप्पर आउटर मोस्टला डॉटेडनं मी या फेंट रेषेला जोडून घेतो. या फेंट रेषेला मी त्याला जोडून घेतलं. कुणाला? अप्पर आउटर मोस्टला. कुठल्या रेषेनं केलं मी? डॉटेड. डॉटेड या शब्दाचा डायग्राम मध्ये अर्थ काय असतो? इमॅजिनरी. जे इमॅजिन करून आपण सांगतो तशा पद्धतीचं जर काही असेल तर ते डॉटेड काढलं जातं. रिअल जर असेल तर ते कशानं काढलं जातं? बोल्ड वाय, म्हणजे एक स्ट्रेट लाईननं काढलं जातं. आणि ते जर डॉटेड लाईननं काढलं तर कुठली रेषा समजायची? इमॅजिनरी रेषा. सिमिलरली लोअर आउटर मोस्टला देखील मी डॉटेडनं जोडलं. कुठं? ह्या फेंट रेषेच्या बरोबर. जिथं हे जोडलं त्याला S1 आणि त्याला S2 हे 2 नाव मी दिले. ओके. आता एक काम करायचं, हे S2 पासून बायप्रिझमला जोडलेली रेषा डॉटेड, S1 पासून जोडलेली रेषा ही पुढं न्यायची आणि थोडीशी डार्क करायची. ही देखील पुढं न्यायची, हे देखील पुढं न्यायची आणि डार्क करायची. ही S1 पासून येणारी डॉटेड रेषा पुढं न्यायची, बायप्रिझमच्या पुढं डार्क करायची, म्हणजे ती रिअल रेषा. सिमिलरली S2 पासून बायप्रिझम पर्यंत येणारी डॉटेड लाईन पुढे घेऊन जायची, तीही देखील त्या ठिकाणी काय करायची? डार्क करायची. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काम, पट्टी हातामध्ये घ्यायची. S1 ला नीट लक्षात घ्या, S1 ला हा जो मधला जो रे आहे, अप्पर रे, मधला अप्पर रे, याला त्या ठिकाणी डॉटेडनं जोडायचं. डॉटेडनं जोडायचं आणि जोडल्यानंतर त्याला तसंच पुढे घेऊन जायचं ह्या रेषेपर्यंत आणि डार्क करायचं. S1 पासून या मधल्या रेषेला डॉटेडनं जोडायचं, तीच रेषा पुढे घेऊन डार्क करायची आणि खाली काढलेल्या डार्क रेषेपर्यंत थांबवायची. खाली काढलेल्या डार्क रेषेपर्यंत थांबवायची. त्याच्यानंतर सिमिलरली S2 पासून याला देखील त्या ठिकाणी डॉटेडनं जोडायचं आणि जोडत असताना जी रेषा पुढे निघते बायप्रिझमच्या त्या रेषेला त्या ठिकाणी काय करायचं? त्याला देखील डार्क करायचं. आता लक्षात घ्या, ही जी क्रॉस मध्ये आलेली रेषा आहे ही युजली इंटरसेक्ट होते मिडल रेषेबरोबर झाली पाहिजे. वरून S1 पासून खाली येणारी, S2 पासून वर जाणारी
या रेषा एकमेकाला इंटरसेक्ट केल्या पाहिजे. कुठं? सेंटरच्या रेषेवर. एक. नंबर 2, तुमची डायग्राम परफेक्ट आहे केव्हा सांगेन मी. ही रेषा जिथं भेटली तुमच्या खालच्या डार्कला, त्याच लेवलला एकाच लेवलला हे दोघे भेटले पाहिजेत. जर भेटलेले असतील तर डायग्राम 100% करेक्ट. जर भेटलेले नसतील तर डायग्राम आपली चुकली. इंटरसेक्ट होताना कुठं झाल्या पाहिजेत? मिडल रेषेवर झाल्या पाहिजेत. आणि त्या ठिकाणी लेवल ऑफ टचिंग दोघांची एकाच प्लेन मध्ये पाहिजे. अशी ज्यांची डायग्राम आली त्यांनी समजायचं आपल्याला ही डायग्राम 2 मार्कासाठी परफेक्ट काढता येते. हा, किती जणांची डायग्राम आली? हात वर करा बर. तिकडा. ज्यांची आली नाही त्यांनी कंपल्सरी घरी गेल्यानंतर मिनिमम 2 वेळेस काढून बघायची. आजचा होमवर्क. आता लक्षात घ्या, त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारत असताना समजून घ्या. पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारत असताना वाक्य म्हणलंय विथ नीट रे डायग्राम. म्हणजे सोर्स पासून लाईटच्या रेज येऊ लागलेत, बायप्रिझम वर पडू लागलेत आणि बायप्रिझम मधून पुढे चाललेत. म्हणजे पुढे जाणारे देखील रेज आहेत म्हणून यांना हा एक ॲरो आला, त्याच्यानंतर हा एक ॲरो आला, त्याच्यानंतर हा एक ॲरो आला आणि त्याच्यानंतर हा एक ॲरो आला. म्हणजे किती ॲरो झाले? 4. सोर्स पासून 4 ॲरो बायप्रिझमला जातात आणि पुढे 4 ॲरो एकमेकांमध्ये काय होतात? मिक्स होतात. हा जो रिजन आहे मिक्स झालेला रिजन, इंटरसेक्ट झाल्यानंतरचा रिजन, याला मी या ठिकाणी शेडिंग करतोय. याला मी त्या ठिकाणी फेंट शेडिंग केलेली. आपल्या पट्टीची गरज नाही, सर हाताने मारून टाकून द्यायचे. आणि त्याला नाव त्या ठिकाणी द्यायचं, याला नाव द्यायचं कुठला? इंटरफिअरन्स रिजन. म्हणजे या शेडेड रिजन मध्ये काय होतं? इंटरफिअरन्स आहे. हे तुम्ही बघितलात. कशातून बघितलात? मग काढणं शिल्लक राहिलं. ही असेल आयपीस, ज्याला ई, याला बी म्हणलं. व्हॉट इज दॅट? बायप्रिझम. आयपीस मध्ये कशातून बघितलात? डोळ्यांनी पाहिलात. ओके. हा डोळा. काढू वाटला काढायचा, न काढू वाटला नाही काढायचा. डोळ्याला मार्क नाही. काही जणांचा डायग्राम काढण्यामध्ये बाकीची डायग्राम अख्खी चुकते, डोळा मात्र चांगला काढतात. हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, डोळ्याला मार्क नाहीये. फक्त त्या आयपीसची फिलिंग आली पाहिजे, डोळा त्याच्यातून बघतोय म्हणून आपण काढली, बाकी काही नाही. त्याच्यामध्ये 3 गोष्टी एक्झामिनर पाहतो. पहिली गोष्ट, S1 S2 एकाच प्रतलामध्ये पाहिजेत. ह्या दोघांच्या रेचा इंटरसेक्शनचा पॉइंट मिडलला पाहिजे. आणि तिसरं, हे दोन्ही क्रॉस मध्ये जाणारे रेज एकाच लेवलला कट झाले पाहिजेत. ह्या 3 गोष्टी तुमच्या डायग्राम मध्ये जर असतील
तर तुमच्या डायग्रामला पूर्ण मार्क मिळतात. आता हळूच एक काम करा, शेजाऱ्याची डायग्राम बघा बरं. अरे आपल्यासारखीच दिसते आहे का नाही, जवळपास आपल्यासारखीच दिसते. याच्या नंतर कॉन्जुगेट फोर्स मेथडची ज्यावेळेस डायग्राम काढेल ना, आपली वही त्याला देऊन टाकायची, त्याची आपण घेऊन टाकायची, एवढी परफेक्ट आली पाहिजे. म्हणजे वर्गामध्ये 100 जणांनी जर डायग्राम काढली तर 100 जणांची डायग्राम एक्झॅक्ट आयडेंटिकल असली पाहिजे. त्याला उचलून बाजूच्या धरलं, अरे सब आयडेंटिकल आहे, हे करता येतं. आता लक्ष द्या, तर बायप्रिझम मध्ये होतं काय त्याला समजून घेऊत आपण. हा बायप्रिझम असा आहे, माग स्लिट आहे, मी वरून पाहतोय, म्हणजे हे जे काही आहे हे कुठलं आहे, इट इज, याला जनरली टॉप व्ह्यू असं म्हणतात. याला टॉप व्ह्यू असं म्हणतात, किंवा इट इज ऑल्सो नोन ॲज बर्ड्स आय व्ह्यू. म्हणजे पक्षाच्या डोळ्याचा व्ह्यू. पक्षी कुठं बसलेला असतो, तारेवर, आणि तारेवर असं असं बघत असतो, म्हणजे याचा अर्थ तो वरून खाली पाहत असतो. म्हणून याला टॉप व्ह्यू किंवा बर्ड्स आय व्ह्यू असं म्हणतात. आता तुम्ही वर गेलात, इमॅजिन करा, स्लिट अशी आहे, तर रेषा दिसेल का तुम्हाला? नाही. तुम्हाला फक्त वरून काय दिसेल, याचा पॉइंट दिसेल. म्हणून यस काय दिसला, फक्त पॉइंट. बायप्रिझम असा बसवलेला, हा बेस आहे आणि हा असा आहे, हा असा बसवलेला बायप्रिझम. म्हणजे वरून बघितल्यानंतर ही बाजू बाजू दिसेल का तुम्हाला? नाही, फक्त ही वरची रेषा आणि हा बायप्रिझम असा दिसेल, म्हणून हा बायप्रिझम असा दिसेल. आता ह्या बायप्रिझम मधून लक्ष द्या, आता ह्या बायप्रिझम मधून काय घडू लागले आणि कसं घडू लागले. तुमची स्लिट आहे, वेव्ह फ्रंट आपण वेव्ह फ्रंटचे आपण प्रकार पाहिले 3. कुठले कुठले? स्फेरिकल, प्लेन, सिलेंड्रिकल. हा, स्फेरिकल वेव्ह फ्रंट कोणापासून तयार होतात? पॉइंट सोर्स. बरोबर आहे, चूक आहे? प्लेन वेव्ह फ्रंट कोणापासून तयार होतात? डिस्टंट सोर्स, देवापासून तयार होतात. आणि सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट कोणापासून तयार होतात? लिनियर सोर्स और सोर्स इन द फॉर्म ऑफ अ स्लिट. म्हणजे याचा अर्थ या सोर्स मधून ही अशी सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट बाहेर पडेल, आणि ही सिलेंड्रिकल वेव्ह बाहेर पडत असताना इथं तुटेल, तर अर्धी वेव्ह फ्रंट या सरफेसवर पडेल, तर अर्धी वेव्ह फ्रंट या सरफेसवर पडेल. याला आपण रेच्या स्वरूपात दाखवलंय. म्हणजे इकडं अशी लाईट पडेल, इकडं अशी लाईट पडेल, आणि बायप्रिझम मध्ये याचं काय होईल? रिफ्रॅक्शन होईल. रिफ्रॅक्शन झाल्यामुळे या अशी जाईल पुढं, आणि इकडून रिफ्रॅक्शन होऊन अशी येईल इकडं. इकडं असणाऱ्या माणसाला काय वाटेल? ही जी काही लाईट आली ती कुठून आली? S1 पासून आल्यासारखं वाटेल. कारण हे रेज तर मी बॅक ट्रॅव्हल जर केले तर कुठं जातात? S1 ला जातात. आणि हे रेज कुठून आल्यासारखे वाटतील त्याला? हे रेज त्याला कुठून आल्यासारखे वाटतील? S2. म्हणजे ऍक्च्युअल S1 S2 आहेत का? नाही. तिथं फक्त कोण आहे? यस. हा यस काय करतोय? तुमच्या बायप्रिझमच्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर एका बाजूला रेज टाकतोय, दुसऱ्या बाजूला देखील रेज टाकतोय. हे रेज काय होऊ लागलेले आहेत? दीज गेट्स रिफ्रॅक्टेड. रिफ्रॅक्शन होऊ लागले त्यांचं, आणि रिफ्रॅक्शन होऊन ते रेज एकमेकांमध्ये काय होऊ लागलेत? मिक्स. म्हणून समोरच्या माणसाला काय वाटतं? जणू काही हे रेज आलेत, 2 डिफरंट पॉइंट पासून आलेत, आणि हे 2 डिफरंट पॉइंट कोण आहेत? S1 आणि S2 आहेत, ज्यांच्या मधलं ऍक्च्युअल अंतर आपलं काय असतं? स्मॉल डी.
पण जर मागे जाऊन पाहिलं तर S1 S2 दिसतील का? नाही. म्हणजे हे कोण आहेत? इमॅजिनरी आहेत, किंवा हे कोण आहेत? व्हर्च्युअल आहेत, किंवा हायपोथेटिकल आहेत. म्हणजे बायप्रिझम मध्ये तयार होणारे टू सोर्सेस, हाऊ आर दे? दे आर इमॅजिनरी, व्हर्च्युअल ऑर हायपोथेटिकल इन नेचर. म्हणून स्मॉल डी कॅन नॉट बी डायरेक्टली मेजर्ड. स्मॉल डी ला तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्टली मेजर करता येत नाही. हा त्याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट. समोरच्या बाजूला काय होतं? जे रेज ह्या सरफेसवर पडतात ते रिफ्रॅक्ट होऊन असे येतात, जे रेज ह्या सरफेसवर पडतात ते रिफ्रॅक्ट होऊन असे येतात, आणि ड्यू टू रिफ्रॅक्शन समोरच्या बाजूला ते एकमेकांमध्ये मिक्स होतात, आणि मिक्स झाल्यामुळे त्या ठिकाणी ते काय तयार करतात? इंटरफिअरन्स पॅटर्न तयार करतात. समोरच्या बाजूला हा जो येणारे दोन रेज आहेत ते कुठून आल्यासारखे वाटतात? S2. किंवा हे दोन रेज कुठून आल्यासारखे वाटतात? S1. म्हणजे याचा अर्थ समोरच्या माणसाला वाटतं जणू काही या बायप्रिझमच्या माग दोन सोर्सेस आहेत, एक S1 आहे, एक S2 आहे, आणि त्यांच्यातून लाईट येऊ लागलेली आहे, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी इंटरफिअरन्सचा पॅटर्न आहे. खरोखर तसं आहे का? काही नाही. ऍक्च्युअल लाईट कुठून येऊ लागलेली आहे? एकाच सोर्स पासून येऊ लागलेली आहे. ह्या सोर्सला काय घडू लागले? तो वेव्ह फ्रंट पाठवतोय, आणि हा वेव्ह फ्रंट काय होतो? तुकडे पडतात. किती? 2. अर्धा तुकडा पडतो, तो कुणावर जातो? एका रिफ्रॅक्टिंग सरफेसवर. अर्धा तुकडा पडतो, तो कुणावर जातो? दुसऱ्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर. म्हणजे मला या ठिकाणी म्हणता येईल, the interference pattern in a biprism experiment is observed due to पहिला पर्याय division of wave front, नंबर 2 addition of wave front, नंबर 3 normal wave front, आणि नंबर 4 none of these. काय घडू लागले? इथं तुकडे पडू लागलेत. कुणाचे पडू लागलेत? वेव्ह फ्रंटचे पडू लागलेत. अर्धा तुकडा कुणावर पडतोय? एका फेसवर. अर्धा तुकडा पडतोय कुणावर? दुसऱ्या फेसवर. म्हणजे इथं काय होऊ लागलेलं आहे? डिव्हिजन ऑफ वेव्ह फ्रंट. असा वेव्ह फ्रंट सरकत 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 येतो, सेंटरला त्या ठिकाणी एज आहे, म्हणून इकडची लाईट इकडं पडते, इकडची लाईट इकडं पडते. ह्या दोन्हीतून रिफ्रॅक्ट होऊन समोर येते, समोर एकमेकांमध्ये काय होते? मिक्स होते. समोरच्या बाजूला असणाऱ्याला काय वाटतं? अरे मागून इकडून कुठून तरी आली, आणि इकडच्या बाजूला इकडून कुठून तरी आली. ऍक्च्युअल आली कुठून आहे? सेंटरमधून. आता लॉजिकल लक्षामध्ये बायप्रिझम मध्ये असं का होतं आणि हे का बरं होतं, ही त्याची रिझनिंग आहे.